फायनलची लढत तुम्ही पाहणार आहात। एका बाजूला जांताराजा खारबाव, दुसऱ्या बाजूला पाहिल्या तर जय झोटिंग देवरुंग। नाणेफेकी जांताराजा संघाच्या बाजूने लागली गेली आणि प्रथमतः फिल्डिंग करता निर्णय त्याने स्वीकारलेला आहे। चला आमच्या ऑफिशियल पंच आपण सुद्धा आता मात्र मैदानाचा ताबा घ्या। आपल्याला अजूनही मात्र या स्पर्धेतील अंतिम सामना खेळवायचा आहे। चला ऑफिशियल पंच पूर्णपणे सज्ज झालेले आहेत। दोन्ही संघ सुद्धा मात्र पाहू शकले या ठिकाणी या सामन्यासाठी सज्ज आहेत। सर्व आमचा प्रेक्षक वर्ग सुद्धा मात्र सज्ज आहे आणि आमची मान्यवर मंडळी सुद्धा मात्र आतुरतेने मात्र या सामन्याची वाट पाहत आहेत। सेमीफायनल क्रमांक 1 जांताराजा खारबाव विपक्ष जय झोटिंग देवरुंग। प्रत्येकी 3 षटकांचा सामना आहे। पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले असेल, 2 षटक नॉन पॉवर प्लेचे असणार आहेत। चला गुणलेखक सलामीची जोडी हरेश पाटील आणि आकाश पाटील, 2 ब्रदर्स। आणि या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज राहुल तरे। पहिल्या चेंडू पाहू शकाल पूर्णपणे शरीराचा वेध घेणारा आपण पहिल्या इष्टाच्या रोखाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला। कुठल्या प्रमाणे धाव घेण्याचा ते प्रयत्न झाला आणि डॉट चेंडूवर मात्र सुरुवात केली गोलंदाज राहुल तरेनं। आणि दोन्ही बलाढ्य संघामध्ये आपण हा सामना पाहतोय। जरूर हाय स्कोरिंग हाय व्होल्टेज होण्याची दाट शक्यता आहे। चांगला ड्राईव्ह कव्हरच्या क्षेत्रामध्ये फिल्डर तैनात आहेत आणि तसे जर पाहिले तर काल मध्यरात्रीपर्यंत जय झोटिंग देवरुंग संघाने भातवरच्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र जबरदस्त खेळ प्रस्थापित केला होता। जॉनी स्पोर्ट कामतगर संघाच्या अगेन्स्ट परंतु काही चुका त्याच्या घडल्या गेल्या आणि ती स्पर्धा जिंकण्याचा स्वप्न मात्र जो होता त्याचा तो मात्र अपूर्ण राहिला। परंतु चांगली कामगिरी त्या स्पर्धेमध्ये राहिली। परंतु आज या स्पर्धेमध्ये पाहूया कशाप्रमाणे खेळ त्यांचा मात्र आपल्याला पाहायला मिळेल। पहिली धाव हरेश पाटीलच्या बॅटमधून पाहिली। वैयक्तिक आणि संघाचं खातं त्याने उघडलं गेलं। 2 फिल्डर डीप मध्ये आहेत, लॉंग ऑन आणि मिड विकेटला पाहू शकाल। वाडी मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एक तुम्ही फिल्डर पाहू शकाल। 30 सर्कलमध्ये त्याच्या डोक्यावर फटका खेळला आणि चेंडू चालला काऊ कॉर्नरच्या दिशेनं। लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह बॉटमॅनचा चांगला वापर केलाय आणि चेंडूने केला हवाईचा प्रसाद आबांचा आणि षटकार। जबरदस्त फटका पाहिला आपण। पूर्णपणे फिल्डिंग डिपार्टमेंट पाहिला आकाश पाटीलनं आणि त्याच अनुषंगाने मात्र तो फटका जनरेट केला आणि जरूर याच फटक्याची मात्र कुठेतरी आवश्यकता आहे। रिप्ले मध्ये पाहू शकाल शॉट मिड विकेट होता, त्याच्या डोक्यावरून फटका जनरेट केला आणि काय परफेक्टली टायमिंग आणि पहिला षटकार पाहिला आपण जय झोटिंग देवरुंग संघाच्या इनिंग मध्ये। परफेक्टली पॉवर प्ले स्पेशलिस्ट स्ट्रोक
षटकारानं आपलं वैयक्तिक खातं त्याने उघडलं. हो, आता मात्र त्या ठिकाणी विकेट्स धोक्यात होती, परंतु आय थिंक फिल्डरच्या डोक्यावर चेंडू फ्लाय झाला. लॉंग ऑनचा फिल्डर चेंडूवरती झेपावतोय, तोपर्यंत सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली आणि सिंगलच्या मदतीने सकाळी जाऊ शकते आपण पाहू शकाल. बिनगडी बाद 8 धाव फलक्यावरती आपण पाहत आहोत. पुन्हा माझ्या सोबतीला जोडले जातील माझे सहकारी मित्र, माझे प्रिय मित्र समीर ठाकरे. हो, इम्प्रूव्ह स्ट्रोक, जबरदस्त फटका, लॉफ्ट हेड ड्राइव्ह, चेंडू चला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं जबरदस्त फटका आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना 4 धावांसाठी चौकार. चेंडूमध्ये एवढी खराबी नव्हती, परंतु फटका मात्र त्या ठिकाणी बनवला गेला आणि हेच तर वैशिष्ट्य आहे हरीश पाटीलचं. पुन्हा मात्र पाहू शकाल त्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे फिल्डर आता मात्र तैनात होता आणि त्याच अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरती सिंगल धाव कंप्लीट केली गेली. चांगली सुरुवात जय जोटिंग देवरिंग संघाची आपण पाहत आहोत. कुठलाही विकेट्स आतापर्यंत गमावला नाही आणि दोघांमध्ये 13 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिली. समीर, का वाटते ज्याप्रमाणे सुरुवात सध्या पाहतोय आपण देवरुंग संघाच्या वतीनं? खरं तर ही सुरुवात मिळणं गरजेची देखील आहे, कारण आता देवरुंगकरांनी अगदी जवळून मॅच बघितली असेल की जाणताराजा कारभावमध्ये बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे आणि त्यांना कुठेतरी एक मोठं चॅलेंज देणं गरजेचं असेल आणि त्याच्यामुळे इथून आता ही सुरुवात अपेक्षित होती या 2 ब्रदर्सकडनं. आकाश आणि हरेश बंधूंची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय जय जोटिंग देवरुंग संघाकडून आणि धावा सध्या 13 धावफलकावरती झालेल्या आहेत. 3 षटकांच्या मॅचमध्ये एक चांगल्या रणनीतीने आता सुरुवात करण्यात आली, परंतु तो मोमेंटम पुढे कायम ठेवण्याचा प्रयत्न त्यांना करावा लागेल. जो मोमेंटम त्यांना प्राप्त झाला तो इथून पुढे ठेवण्याचा प्रयत्न त्यांना करावा लागेल. उमेश तरे आल्या गोलंदाजी करण्यासाठी. 40 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण ह्या क्रीडांगणावर ह्या सत्रामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये विशेषतः धावा भरपूर वेगानं होतात आणि ते अनेकदा आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे इथून आता आणखी 30 धावा या 2 ओव्हर्समध्ये जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न उमेश तरे समोर आणि फलंदाज बाद होतोय. बघा, बॅटर स्विच होतोय हे पाहिल्यानंतर अधिकच बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, लेग स्टंपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि उमेश तरेला पहिली सफलता मिळते. पहिला धक्का लागतोय टीम देवरुंगला. जबरदस्त या ठिकाणी रणनीती बघायला मिळाली गोलंदाजाची. बॅटर स्विच होतोय, भरपूर लवकर तो त्यानं पवित्रा स्वीकारला होता आणि त्याच्यामुळे गोलंदाजाला तिथे कुठेतरी एक जागा मिळाली आणि लगेचच त्यानं लेग स्टंपच्या अधिक बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. विकेट प्राप्त करताना तो दिसला. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय ललेश पाटील. 3ऱ्या क्रमांकावर आता तो फलंदाजी करण्यासाठी आला. फायनलमध्ये जय सावरीदेव किरवली या संघानं प्रवेश मिळवला. सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय, जो जिंकेल तो थेट फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. पुढचा बॉल राईट अमोव द विकेटनं ललित समोर. यावेळेला लेन बॉल होता, कट करण्याचा प्रयत्न, आणखी एक डॉट बॉल. दबाव आता अधिक वाढवण्याचा प्रयत्न उमेश तरे या ठिकाणी करतोय. फर्स्ट ओव्हरमध्ये 13 आल्या. चर्चा तीच करत होतो योगी सर की मोमेंटम कायम ठेवणं गरजेचं असतं. ते मोमेंटम कायम ठेवता आलेलं नाहीये उमेश तरे कमबॅक करताना. हो, निश्चितपणे, कारण पहिल्या षटकामध्ये 13 धावा पाहिल्या आणि त्यानंतर पाहिलं तर दुसऱ्या षटकात जशी सुरुवात केली उमेशनं पहिल्या चेंडूवर विकेट त्याने प्राप्त केली. हा फटका पाहू शकला अगदी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता ललेश पाटीलचा, परंतु आय थिंक बॅटची कडा लागली आणि चेंडू मात्र पाहू शकाल शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला मात्र ट्रॅव्हल झाला आणि सिंगल धाव तिथे मात्र ललेश पाटीलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या पाहू शकाल 1 गडी बाद 14 धावा धावफलकावरती पाहतोय. जे प्रेक्षक आमच्यासोबत आता मात्र नुकतेच जोडले असतील, जे प्रेक्षकांची इथे मात्र नुकतीच उपस्थिती आम्हाला लाभली असेल त्यांच्या माहितीसाठी या स्पर्धेतील आपण जो सामना पाहतोय सेमीफायनलचा सामना लकी ड्रॉच्या माध्यमातून जय सावरदेव किरोली संघाने अंतिम फेरी गाठलेली आहे. हो, फटका हवेत केला, विकेट धोक्यात आहे आकाश पाटीलची. लॉंग ऑनचा फिल्डर चेंडू खाली पोहोचला राहुल तरे आणि कुठल्या प्रमाणात सो करत नाहीये. दुसरा धक्का लागत असताना टीम जय जोटिंग देवरुंग संघाला
काल रात्री देखील असंच काहीसं घडलं होतं सेमीफायनलच्या लढतीमध्ये, ज्या वेळेला कामतगरच्या विरुद्ध देवरुंग संघ खेळत होता. पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगल्या रन्स ते पूर्ण करतात, परंतु सेकंड ओव्हरमध्ये कुठेतरी त्यांचा संघ अडचणीमध्ये जातो. काल 50 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतेवेळी फर्स्ट ओव्हरमध्ये योगी सर 15 धावा कंप्लीट केल्या होत्या आणि त्यानंतर संघ तिथून पराभूत झाला होता. आणि इथे तेच दृश्य आहे, पहिल्या ओव्हरमध्ये जर तुम्हाला 13 धावा मिळतात तर तिथून कंट्रोल दाखवणं गरजेचं आहे. हो, निश्चितपणे मी काल सुद्धा त्यांचा खेळ पहिला हरेश पाटीलने जबरदस्त खेळी साकारली, परंतु त्याला हवी तशी कुठल्याही फलंदाजाने साथ दिली नव्हती आणि त्याचमुळे मात्र तो फायनल जिंकण्याचा स्वप्न होता तो मात्र भंग झाला. परंतु ही स्पर्धा तर नवीन आहे, दिवस वेगळा आहे, अपोजिट संघ वेगळा आहे आणि आपण पाहतो की प्रत्येक दिवसाची सुरुवात नव्याने करायची असते आणि आय थिंक ती सुरुवात चांगली झाली होती. परंतु कुठेतरी उमेश तरेनं आपल्या संघासाठी मात्र जबरदस्त पलटवार केला आहे. यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आउटसाइड एज, प्रॉपरली टायमिंग करता आलेलं नाही आणि मिळेल फक्त एकच धाव. खूप चांगला कंट्रोल उमेश तरेनं आतापर्यंत दाखवला. 2 विकेट त्याला मिळाले आणि फक्त 2 धावा खर्च करण्यात आलेल्या. 15 धावा स्कोर कार्डवरती, 15ला 2 गडी बाद. जय जोटिंग देवरुंग बॅटिंग करत असताना जाणता राजा कारभाव समोर. कम्मालीचा खेळ पाहायला मिळालाच जाणता राजा कारभावकडून. हो, निश्चितपणे भरपूर दिवसानंतर मात्र संघ या आपल्या विभागामध्ये खेळताना या स्पर्धेमध्ये पाहतोय, परंतु तीच चमक त्या संघाची आपण पाहिली. हो, थोडासा लवकर फटका पीक केला, चेंडू थोडासा उशिराने आला आणि सरळ चेंडू त्याला विकेट किपरच्या हातामध्ये, सूरज पाटीलच्या हातामध्ये आपण पाहत आहोत. जबरदस्त स्पेल उमेश तरेच्या वतीने पाहिला. फक्त 2 धावा त्याने खर्च केल्या आणि 2 विकेट्स त्याने प्राप्त केल्या. अप्रतिम कामगिरी, इकॉनॉमिकल षटक राहिलं, विकेट टेकर षटक राहिलं आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 15 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. प्रत्येकी 3 षटकाचा सामना. पहिल्या षटकामध्ये एक्झॅक्टली 13 धावा आल्या होत्या विदाऊट लॉस, परंतु तदनंतर कारभाव संघाने मात्र पूर्णपणे पलटवार केला. इथून आता किमान 15 धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल फायटिंग टोटल सेट करण्यासाठी. आकाश ज्युनियर आणि ललिश पाटील जोडी अजूनही भरोशाची आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु आपण सातत्याने म्हणत असतो ना की तुम्ही नाव तुमचं किती मोठं असू द्या, तुमचा खेळ मोठा असणं गरजेचं आहे. आता परिस्थिती या ठिकाणी आपण सध्या पाहतोय की संघ अडचणीमध्ये आहे. जय जोटिंग देवरुंग त्या अडचणीतून बाहेर काढावं लागेल. संकट मोचकाची भूमिका आकाश ज्युनियरला इथे बजावावी लागेल. किमान 15 धावा ह्या ओव्हरमध्ये जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल फायटिंग टोटलसाठी. हो, निश्चितपणे 3 षटकांचा सामना आहे. 3 षटकामध्ये तुम्हाला किमान 30 पर्यंत जावं लागेल आणि तो लक्ष तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला एक्झिक्यूट ठेवूनच मात्र खेळ तिथे मात्र साकारावा लागेल. हो, पहिला चेंडू पाहू शकाल खराब आहे, कारण उजव्या स्टिकच्या मात्र चेंडू भरपूर बाहेरून चालला आणि त्याचमुळे पंचांचा वाईटचा इशारा आपल्याला पाहायला. अतिरिक्त धाव तिथे मात्र गोलंदाजाने मात्र खर्च केली. या धावांची सुद्धा तुम्हाला मात्र वाट पाहावी लागेल आणि या दोघांकडे समीर जर पाहिली तर क्षमता आहे की इथून सुद्धा मात्र जय जोटिंग देवरुंग चांगल्या टोटलपर्यंत पोहोचू शकतोय, परंतु त्याप्रमाणे तुम्हाला त्या कॅलिबरीचा क्रिकेट इथे मात्र सादर करावा लागेल. पाहू शकाल उचली घेणारा चेंडू ऑनसाला खेचून मारण्याचा प्रयत्न सुद्धा गोलंदाज चालला. चेंडूवरती झेपावतोय, सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि सिंगल धावेवरती तुम्हाला समाधानी राहावं लागेल. पाठीराखे देखील आपण पाहतोय प्रचंड प्रमाणात सध्या देवरुंगच्या या ठिकाणी आलेले आहेत, कारण ह्या मैदानापासून काही अंतरावरच देवरुंग गाव असलेलं आहे. परंतु त्या पाठीराख्यानं खुश केलेलं नाही आहे ज्या प्रकारे त्यांची बॅटिंग आपण पाहतोय. जय सावरदेव किरवलीचे आता जरूर खेळाडू सुद्धा अगदी टक लावून पाहत आहेत की आता कोणता संघ फायनलला येतोय. प्रथमतःच या वर्षामध्ये जय सावरदेव किरवली या संघानं फायनलमध्ये प्रवेश केला. हो, निश्चितच, कारण यापूर्वी आपण जर पाहिलं तर काल भैरवी चषकामध्ये तो संघ 3ऱ्या क्रमांकावरती पोहोचला होता, परंतु या स्पर्धेमध्ये अंतिम सामना केल्यापर्यंत फटका पहा किती सुंदर जनरेट केलाय. जेवढ्या वेगानं बंदुकीतून गोळी निघते तेवढ्या वेगानं हा फटका ललिश पाटीलच्या बॅटमधून चेंडू निघाला. बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाणारा चौकार. क्लासिकल फटका आपण बघितला. ललिशच्या बॅटमधून धावा झाल्या 21. पुढचा बॉल वेदांत. आणखी एक मोठा फटका, बॉल हवेत आहे. कवचा फील्ड डाऊन दी बॉल येतोय. थोडासा पाठमोरे धावत होता, पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिलाय आणि 2 धावा या ठिकाणी जोडल्या जात आहेत. पहिल्या 4 बॉलवर या ठिकाणी आपण जर विचार केला तर पहिल्या 3 बॉलवर 8 धावा कंप्लीट करण्यात आल्यात. वेदांच्या विरुद्ध 23 धावा स्कोर कार्डवरती येथे लागल्यात. स्पार्टन स्पोर्ट्स सांगे चषक तुम्ही एन्जॉय करता आणि चांगला प्रतिसाद आज खऱ्या अर्थाने मिळाला या फायनल डेला.
असोसिएशनच्या बाहेरील संघ होते आणि मॅचेस देखील खूप चांगल्या बघायला मिळाल्याच ओव्हरऑल. हो, निश्चितपणे चांगले स्ट्रोक सुद्धा आपण पाहिले, चांगली बॅटिंग पाहिली, चांगली गोलंदाजी पाहिली आणि एक यशस्वी स्पर्धा सध्या आपण पाहतोय स्पार्टन ट्रॉफी 2025. हो, काय फटका खेळला, जबरदस्त रॉकेट शॉट आणि चेंडू लॉंग ऑफच्या पलीकडे फरार, 6 धावांसाठी षटकार. कडक शॉट लॉफ्ट करत असताना लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह सरळ लॉंग ऑफच्या पलीकडे येणारा ललिशच्या बॅटमधून हा षटकार जबाबदारी त्याने घेतली आणि अखेर 29 धावा. बघता बघता फायटिंग टोटल कडे वाटचाल जय झोटिंग देवरुंग संघ करताना पुढचा बॉल आणखी एक चांगला फटका कोलवट टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्यात आला. कीपर एंडला थ्रो येतोय, धावबाची संधी येते असेल आता आणि आता टीव्ही अंपायरची मदत घेतली आहे. स्क्वेअर अँगल आपल्याकडे नाहीये, परंतु पुन्हा आपण चेक करूया. प्रॉपर एव्हिडन्स आपल्याकडे असतील तर डेफिनेटली आपण निर्णय या ठिकाणाहून देऊ अथवा पंचांना सॉफ्ट सिग्नल देणं गरजेचं आहे. नॉट आउट. जरूर सध्या आपण पाहू शकाल या ठिकाणी डिसिजन पेंडिंग आहे. दुहेरीच्या प्रयत्नामध्ये पाहिलं तर या ठिकाणी ललिश पाटील डेंजर एनकडे धावत होता, परंतु विकेट किपर सूरज पाटीलने मात्र वेलेवरती एष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत की नाही. सॉफ्ट सिग्नल पाहिलं तर ऑफिशियल पंचाचा नोट आउट आहे. त्याला फिल्डिंग लावून घ्या, जो काही निर्णय असेल तो आम्ही तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवू. अजूनही एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे या पहिल्या इनिंगमध्ये. जर डबल धावा असेल तर 31 धावा असतील, सिंगल धावा असेल तर मात्र 30 धावा त्या फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतील. आणि टीव्ही पंचाचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलाय. 2 धावा कंप्लीट आहेत. 31 धावा स्कोर कार्ड वरती. हॅव अ लुक ॲट दॅट. बॅट ज्या वेळेला ग्राउंडेड केली आहे त्यावेळेला बेल्स ऑफ झाले आणि त्याच्यामुळे बॅटर सेफ आणि तसंही सॉफ्ट सिग्नल नॉट आउटच आला होता. स्कोर कार्ड वरती 31 धावा. फायटिंग टोटल योगी सर, फायटिंग टोटल आता या ठिकाणी झालेली आहे. हो, निश्चितपणे, कारण जय जोटिंग देवरुंग संघाने सुद्धा मात्र चांगली गोलंदाजी अटॅक आहे. म्हणजे हा सामना प्रेक्षकांना मात्र जरूर एक चांगली एन्जॉयमेंट करण्यासाठी मेजवानी असेल. हो, शेवटचा चेंडू होता, परंतु या ठिकाणी लाईन चुकीची निवडली. गोलंदाज वेदांत स्वेअर चेंडू आय थिंक एक्स्ट्रा धाव तिथे मात्र खर्च केली गेली. 32 धावा धाफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि जरा शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका जर आला तर मात्र या ठिकाणी एक चांगली टोटल आपल्याला धाफलक्यावरती पाहायला मिळू शकेल. पूर्णपणे पाहतोय गोलंदाजावरती प्रेशर आहे की एक्झॅक्टली कुठल्या लाईनवरती गोलंदाजी करायची, कुठल्या लेंथवरती चेंडूची हाताळणी करायची, या सर्व प्रश्न आता मात्र जरूर त्याच्या माइंडमध्ये आता मात्र त्या ठिकाणी पूर्णपणे फिरत असावेत. आणि ललिश पाटील सुद्धा मात्र एक्झॅक्टली विचार करत असते की कुठल्या दिशेने मला मात्र या चेंडूवरती फटका जनरेट करायचा आहे, जेणेकरून मला या फटक्यावरती जास्तीत जास्त धावा जोडण्यासाठी फायदा होईल. फटका ऑन साईडला टर्न केला, चेंडू चालला जमिनीच्या साह्यानं. मिड विकेट आहे, खराब क्षेत्ररक्षण. हो हो, बॅकअपसाठी फिल्डर होता, अन्यथा मात्र या फटक्यावरती लिहिल्या 4 धावा मिळाल्या असत्या, परंतु 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. आणि पहिल्या डाबाचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न होता असताना 34 धावा प्रथम बॅटिंग करत असताना जय जोटिंग देवरुंग संघाने जोडल्या गेल्या. आणि अंतिम फेरी गाठण्यासाठी जाणता राजा खारबाव संघाला 35 धाब्यांची गरज. अगदी बॅकवर्ड पॉईंटकडे
शॉट कव्हरला एक फिल्डर आहे, शॉट एक्स्ट्रा कव्हर आहे, मिड ऑफ आहे. ऑन साईडला जर पाहिलं तर शॉट फाईन लेग, शॉट स्क्वेअर लेग, डीपमध्ये लॉंग ऑन आहे आणि मिड विकेट आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल, सामना सुरू होतोय. लेट्स प्ले. ओव्हर द विकेटनं सुरुवात करतो आकाश पाटील. पहिला चेंडू फुल टॉस, दाबा स्टिक वरती, परफेक्टली टायमिंग, चेंडू चाला स्क्वेअर लेगच्या दिशेनं. हरेश पाटील चेंडूचा पाठलाग करतोय, परंतु त्याच्या अवकाशाच्या बाहेर चेंडू वन बाउन्सनं बाउंड्री क्लिअर होत असताना 4 धावांसाठी चौकार. फुल टॉस बॉल होता आणि फक्त दिशा दाखवली आहे. पहा, फुल टॉसला पीक करत असताना स्क्वेअर लेगला टिक केलं, चौकार प्राप्त केला या ठिकाणी बॅटर उमेश तरेनं. गुड शॉट. ज्या फटक्याची गरज होती, ज्या सुरुवातीची गरज होती, ती सुरुवात आता कारभाव संघाला मिळाली आहे. पुढचा बॉल यावेळेला ऑन द राईट ड्राईव्ह करण्यात आला. पुन्हा खराब क्षेत्ररक्षण, बॉल वेगाने सरसावतोय. डीप कव्हर्सला गीतेशच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण चुकीचं बघायला मिळालं आणि या दरम्यान 2 धावा सहज पूर्ण होत्याच. स्कोर 2 धावांनी पुढे सरकत असताना धावफलकावरती 6 धावा. जरूर इथे मात्र मिस्टेक घडली गेली, परंतु या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील मित्रांनो. कारण जाणताराचा कारभार संघात जर पाहिले तर सर्व सामने हाय स्कोरिंग जिंकलेले आहेत आणि इथे मात्र जर 35 धावांचं तुम्हाला जर संरक्षण करायचं असेल तर मात्र या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक धाव मात्र या ठिकाणी वाचवण्यासाठी चांगले प्रयत्न करावे लागतील. पहिल्या 2 चेंडूचा केला आपण जर पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूमध्ये आकाश पाटीलने तब्बल 6 धावा खर्च केल्या आणि त्यामध्ये पाहू शकाल अजून धावा काही ॲड होतील. फटका मात्र जरुरी इथे मात्र ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जमिनीच्या साह्याने चाललाय मिड विकेटला. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट होताना आपण पाहतोय. किरोली गावतील प्रसिद्ध उद्योजक केतन भजागी उर्फ भोक्याबाई यांचं इथे शुभागमन दिलेलं आहे. अर्थात एनर्जी ड्रिंक पुरवण्याचा प्रयत्न आहे त्याचा सौरदेव किरोली संघाला. परंतु जास्त अल्कोहोल नसेल तर चांगलं होईल. एनर्जी ड्रिंक विथ हेल. इथे फटका पाहू शकाल, चेंडूला फुटकावून दिला आणि चेंडू चालू वेगानं. पुन्हा एकदा डीपमध्ये कुठला प्रोटेक्शन नाहीये आणि भोक्याबाईकडे चेंडू मात्र वेगळा झाला. 4 धावांसाठी हा चौकार. मोमेंटून असेल देवरुंग संघाच्या बाजूने झोकणारा थोडासा फनी मोमेंट होता. चौकारी आला आणि हे आपण चौकाराची प्रशंसा करत होतो आणि त्या दरम्यान बॅटर आउट कधी होऊन गेला हे कळालं नाही. बघूया आता रिप्ले मध्ये. हिट विकेट. ओ राहुल तरे चौकार आला होता बघा. कीपरने 2-3 अपशब्दही वापरले होते त्या फिल्डरसाठी, परंतु तो आता असत असेल की विकेट मिळाले हरकत नाही, परंतु त्या फिल्डरला सुधारणा करावी लागेल. प्रणय होता तिथे. पहिला धक्का. चला नवीन बॅटर लवकर पाठवा जरा. निश्चितपणे आपण जर समीर पाहिले तर सर्वजण त्या चेंडूकडेच पाहत राहिले, परंतु इकडे कधी ही दुर्घटना घडली हे मात्र कुणालाच कळलं नाही. परंतु पंचांची नजर पूर्णपणे या सामन्यावरती आहे घारीप्रमाणे आणि त्याचवेळी मात्र त्या ठिकाणी पहिली सफलता मात्र प्राप्त केली टीम जय जोटिंग देवरुंग संघाने. न्यू बॅटर इन नेट नंबर 3 मिस्टर चेतन तरे आपण पाहत आहोत. संघाची धावसंख्या पाहू शकाल स्थिर आहे, 1 गडी बाद. सात रन. यस, आतापर्यंत 4 लिगल चेंडू आपण पाहिले या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती दुहेरी धाव, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल आणि चौथ्या चेंडूवरती हिट विकेटच्या स्वरूपात विकेट्स प्राप्त केली. ओ चेतन तरे काय फटका खेळला, खेचून मारलाय आणि मिड विकेटच्या सीमेरेषेकडे चेंडूला मात्र त्या ठिकाणी पाठवलाय. 6 धावांसाठी षटकार. छोटा पॅकेट बडा धमाका. ही बनवा बनवी, परंतु या सामन्यामध्ये धडाकेबाज. यस, पाहू शकाल या ठिकाणी चेंडू चाललाय पुन्हा जमिनीच्या साईडने. पुन्हा हरेश पाटील चेंडूवरती झपावतोय, परंतु त्या ठिकाणी पाहू शकाल जबरदस्त मात्र त्या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये आपल्याला तालमेल
पाहायला मिळालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाण्याची मागणी केलेली आहे. चला लगेच आपण पाण्याची पूर्तता करा. आणि या संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल या ठिकाणी 1 गडी बाद 15 धाबा धावफलकावरती आपण पाहत आहोत. 12 चेंडू आणि आता 20 धावांची गरज असेल. कोबरा सांगितलं म्हणजे होतील. आज कोबरासाठी सी विटॅमिनची आवश्यकता आहे. काल आजोगाने बी विटॅमिन दिला होता. आज सी ची गरज आहे. जर डी दिली तर मात्र ही स्पर्धा तो गाजवेल. डी फॉर डेंजर विटॅमिन. चला जाऊया आपण मॅचकडे. पाण्याची मागणी आपण पाहत आहोत. ड्रिंक्स ब्रेक सध्या सुरू आहे. 12 चेंडू अजूनही शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये अजूनही 20 धाबांची आवश्यकता. दुसऱ्या षटकाला सुरुवात करते गोलंदाज ललेश पाटील. उमेश तरे अजूनही मात्र पाहू शकाल खेळपट्टीवरती आहे. त्याच्या सोबतीला पाहू शकाल चेतन तरे आहे. त्याच्या बॅटमधून पहिला आपण एक सिक्सर पाहू शकाल. या ठिकाणी एलिव्हेशन मात्र परपली झुलालं नाही आणि स्वतः गोलंदाज चेंडूवरती वेगाने झपाट्याने पोहोचला गेला. प्रत्येक डॉट चेंडू मात्र विजयाच्या अपेक्षा इथे मात्र या ठिकाणी वाढवल्या जातील. परंतु एखादा मोठा फटका समोर आला तर मात्र गोलंदाजावरती आय थिंक प्रेशर मात्र पूर्णपणे आपल्याला वाढताना पाहायला मिळू शकेल. ललेश खूप चांगला लढलेला आहे बघा. बॅटिंग करत असताना देखील त्यानं चांगले रन्स बनवले आणि आता गोलंदाजीला देखील चांगली सुरुवात त्यानं केलेली आहे. म्हणजे त्याचा दिवस हा असू शकतो. इथे त्याला एखाद दुसरी विकेट मिळणं गरजेचे आहे. यावेळेला मात्र ड्राईव्ह करण्यात आला आउटफील्डमध्ये. बॉल वेगाने गॅप मधून फरार. ज्या मोठ्या फटक्याची चर्चा सुरू होती तो मोठा फटका बघायला मिळाला. बॉल सीमा पार. चौकार. एअर गर्लची आवश्यकता आहे. तुम्ही कोबराकडे मात्र पहा. काय जबरदस्त डान्स तो करतोय. परंतु या ठिकाणी जबरदस्त फटका पूर्णपणे वेगाने गॅप होतो. चेंडू मात्र निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हो आता मात्र पाहू शकाल समोरच्या दिशेने मात्र टॅप करण्याचा प्रयत्न. पाहू शकाल मिड ऑफला मात्र फिल्डर तैनात आहेत. सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. इथे मात्र देवरुंग संघाला मात्र एक विकेटची आवश्यकता आहे. जर तुम्ही विकेट्स प्राप्त केला नाही तर आय थिंक या मॅचमध्ये मात्र तुम्हाला बॅक करण्यासाठी मात्र भरपूर कठीण प्रसंगासमोरून मात्र तुम्हाला वाटचाल करावं लागेल. कारण धाबा आता वेगाने येत आहेत. 20 धाबा फलकावरती लागल्या गेल्या आणि विजयासाठी 15ची गरज. परफेक्ट यॉर्कर खोदून काढलाय. चेंडू चला लॉंग ऑन वरती. चांगला क्षेत्ररक्षण दोरीचा प्रयत्न धोका होऊ शकेल. परंतु काय वेगाने धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. चित्त्याच्या सप्लायने हरणाच्या वेगानं 2 धाबा तिथे मात्र पूर्ण केल्या गेल्या. आणि तसं आपण विसरून चालणार नाही की येणाऱ्या बाटामध्ये अजूनही बाहुबली सूरज पाटीलचं येणं बाकी आहे. वेलकम मनोज सांगा विथ द न्यू ड्रेस कोड. अपार मेहनत पाहिली आपण मनोज पाटीलची. खरोखर जेव्हापासून ही डेट फिक्स केली तेव्हापासून मनोज पाटील आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि वारंवार तो सजेशन आमच्याकडून घेत असतो की एक्झॅक्टली कशा रीतीने आपली स्पर्धा यशस्वी होईल. त्यासाठी जरूर त्यांना सुद्धा आम्ही सातत्याने मार्गदर्शन देत राहिलो आणि आज जरूर ते मनाने नाही तर 7 चेंडू आणि 13ची गरज आहे. आणि त्यांच्या सोबतीला पाहू शकाल त्यांचे सहकारी डॅन्जो. धावसंख्या पाहू शकाल या ठिकाणी 22चा आकडा सध्या आपण पाहत आहोत. अजूनही 13 धाब्यांची गरज आणि चेंडू शिल्लक आहेत 7. 7-13. 7 किसको मिलेगा. पुढचा बॉल चेतन समोर. आणखी एक डॉट बॉल आहे आणि इथे लागोपाठ 2 निर्धाव. सेमीफायनलचा हा दबाव बघायला मिळाला आणि अखेर सेमीफायनलची ही मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये अंतिम आता ओव्हरमध्ये 13ची गरज आहे. कारबाव जांताराजा जिंकणार की जय जोटिंग देवरुंग संघ या ठिकाणी जिंकणार. चेतनच्या बॅटमधून पहिल्या बॉलवर सिक्सर आला होता परंतु त्यानंतर लागोपाठचे आलेले 2 निर्धाव. पुन्हा ललेश पाटीलने या मॅच मध्ये शिरकाव करून दिलेला आहे. लेफ्टी बॉलर आकाश ज्युनियर आता गोलंदाजी करण्यासाठी दबाव आता असेल
जाणता राजा कारभाव संघावर 6 मध्ये 13 करायचे. मॅच मध्ये पलटवार झालेला है. ये क्रिकेट का खेल है, यहाँ कुछ भी तो संभव है. हो निश्चितपणे, परंतु या ठिकाणी ललिश पाटीलचे मी कौतुक करेन. काय जबरदस्त मात्र त्याने कमबॅक केला. एका षटकामध्ये पाहिलं तर आय थिंक त्याला विकेट्स मिळाली नाही, परंतु फक्त 7 धावा खर्च केल्या, पूर्णपणे बॅक केलं. आणि त्या मात्र आकाश ज्युनियर आय थिंक लेफ्टी पाहू शकाल या ठिकाणी 13 धावा इथे मात्र वाचवेल की आपल्या संघाला फायनलमध्ये घेऊन जाईल का. आणि जो आपला स्वप्न अधुरा आहे तो स्वप्न मात्र या 17 मध्ये पूर्ण साकारण्यामध्ये त्याचं चांगलं योगदान आपल्याला पाहायला मिळू शकेल का. पहिला चेंडू फुल टॉस, परंतु या फुल टॉस वरती विकेट धोक्यात होती उमेश तरेची. चेंडू खाली पोहोचला फिल्डर सौरभ उर्फ सौर्या, त्याने पकडला जाईल. आणि या सामन्यामध्ये आता मात्र वेगळी ऊर्जा निर्माण झाली. जबरदस्त सामना. ऍक्शन रिप्ले मध्ये फुल टॉस बॉल स्विंग करण्याचा प्रयत्न. सौर्या डाऊन दी बॉल आला आणि सौर्याला माहिती होतं ही कॅच नाही तर मॅच येते. फायनलचं तिकीट आपल्याकडे येत आहे आणि तो झेल त्यानं पकडला. उमेश तरे गोज बॅक टू दी डगआउट. आता बाहुबली मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय सूरज पाटील, परंतु आता सूरजवर दबाव असेल. अंडर प्रेशर तो बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे. बघा प्रत्येकी सामना तुम्हाला एकच खेळाडू जिंकून देऊ शकत नाही, परंतु आता त्याच्यावर विश्वास पुन्हा आहे. पुन्हा त्याच्याकडनं अपेक्षा असतील 5 बॉल आणि 13 धावांची गरज. आणि या मोमेंटला बॅटर सूरज पाटील मैदानात, ज्यानं मागच्या मॅच मध्ये अर्धशतक झलकावलंय. हो निश्चितपणे, परंतु या ठिकाणी आकाश पाटीलकडे सुद्धा मात्र ती क्षमता आहे की तो कदाचित या ठिकाणी बाहुबली सूरज पाटीलला मात्र थांबवू शकतोय. आणि जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला मात्र बाहुबलीला मात्र त्या ठिकाणी शांत ठेवावं लागेल. 5 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 13 धाब्यांची गरज. काय सामना मात्र या ठिकाणी आपण पाहतोय पूर्णपणे सरण्याप्रमाणे रंग बदलणारा सामना. आणि आपण सातत्याने पाहत असतो की एखादा संघ विजयाकडे जाणारा सुद्धा संघ बॅकफुटला आय थिंक पराभवाच्या छायेत येत असतो. त्या प्रकारचा सामना सध्या आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती उमेश तरेची विकेट्स प्राप्त केली आणि या देवरुंग संघाच्या खेम्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा मात्र त्या ठिकाणी संचार झाली निर्माण झाली. लेफ्ट ऑफ ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला सूरज पाटील. ओ हाफ ट्रेकर होती, लेंथ मात्र ती मिस केली सूरज पाटीलनं, परंतु सौर्या पुन्हा चेंडूवरती वेगाने चालला, मिस्टेक घडली गेली आणि अखेर 2 धाबा तिथे मात्र पूर्ण केल्या गेल्या. इथे जर 2 धाबा जर समीर आल्या नसत्या तर आय थिंक सूरज पाटील कदाचित नॉन स्ट्रायकिंग एंडला असू शकला असता. त्यानंतर मात्र आकाश पाटील एक अजूनही मात्र संधी निर्माण झाली असती की तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या चेंडूंची हाताळणी करू शकले असते, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, जर त्याला महत्व नाहीये. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 मध्ये आता मात्र विजयासाठी 11 धाब्यांची गरज. नाही खरं तर योगी सर हा बॉल तेवढा प्रॉमिसिंग बॉल नव्हता, अर्ध्या विकेटवर बॉल होता. असे चेंडू खरं तर टाकणं चुकीचं ठरतील. थोडा पुढे जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. पुन्हा हा ट्रॅगर पुन्हा एकदा ऑन साइडला वळवलाय, बॉल गॅप मध्ये येतोय. क्षेत्ररक्षक 2-2 पाठला करत होते आणि बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय चौकार. लेन थोडीशी खराब हात होते, परंतु समीर हा चेंडू थांबवणं गरजेचं होता कारण स्क्वेअर लेग होता, मिडविकेट होता. आय थिंक दोघांना संधी होती त्या ठिकाणी, परंतु जर अशा प्रमाणे तुम्ही जर मिस्टेक केल्या चुका केल्या तर मात्र जरूर तुमच्या तोंडाजवळ घास जो आलेला आहे तो मात्र जरूर खारबावकर मात्र हिसकावून घेऊ शकतात. कारण 4 मध्ये 11ची गरज होती. त्याच्यानंतर आपण पाहिलं चौकार आणि आता मात्र 3 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 7 धाब्यांची गरज. कोण कोणावरती करेल मात आणि कोणता संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल, दोघांमध्ये मात्र सध्या संघर्ष सुरू आहे. स्पार्टन ट्रॉफी 2025 चा विजय झालाय असं म्हणायला आता हरकत नाहीये. जी मेहनत गेली खऱ्या अर्थानं स्पार्टन ट्रॉफीसाठी भरपूर अडथळे आले, परंतु स्पार्टन स्पोर्ट्स सांगेनं करून दाखवलं आणि स्पर्धा आता यशाचं शिखर गाठताना अनेक सारे व्ह्यूअर्स देखील आपल्याला आज बघायला मिळाले युट्यूबच्या माध्यमातून. 3 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. आकाश लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. पुन्हा अर्ध्या विकेटवर बॉल हवेत आहे. पुन्हा एकदा सौर्या प्रयत्न करत होता आणि या ठिकाणी पुन्हा 2 धावा कंप्लीट. सामना अखेर शेवटच्या 2 बॉलवर आलेला. सातत्याने अकूट टप्प्याचे बॉल येतात. आता 2 बॉल 5 धावांची गरज आहे. थरार क्रिकेटचा कायम योगी सर.
हो, परंतु मी तर म्हणतो की सूरज पाटील आय थिंक मला असं वाटतं की पहिल्या 4 चेंडूमध्ये सुद्धा सामना फिनिश करू शकला असता, कारण बॅक टू बॅक 3 चेंडू जे आपण जर लेंथ पहिले आकाश पाटीलने हाफ ट्रॅकर लेंथ हाताळली, अर्धा खेळपट्टी होती तो टप्पा ठेवतोय आणि तिथे मात्र कुठेतरी मिस टायमिंग स्ट्रोक पाहिले, परंतु सामना मात्र ते बनवलाय टीम देवरुंग संघाने, कारण 2 चेंडू आता शिल्लक आहेत आणि विजयासाठी 5 धाब्यांची आवश्यकता. सामना आवरला असेल तर दोन्ही टीमसाठी एकदा टाळ्यांचा गजरा असू द्या मित्रांनो. या ठिकाणी पाहिलं तर या सामन्याचा या दोन्ही संघाचा विजय झाला असं आपण निश्चित म्हणू शकतो. प्रत्येक स्पर्धेचा सुद्धा विजय झालाय, क्रिकेटचा विजय झालाय. 2 चेंडू शिल्लक आहेत, 5 धाब्यांची गरज. आकाश पाटीलच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय, तर बाहुबली सूरज पाटीलच्या हातामध्ये आपल्याला बॅट पाहायला मिळते. परंतु फिल्डिंग मध्ये या पूर्णपणे आपल्याला आता बदलाव पाहायला मिळतोय. परंतु खेळामध्ये बदल पाहायला मिळेल की या ठिकाणी आकाश पाटील एक चांगला चेंडू हाताळणी करेल. 2 मध्ये 5. हो, हाफ ट्रॅकर पुन्हा 30 चुकी केली आणि चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे 6 धाबांसाठी षटकार आणि जाणताराचा कारभार संघ एंटर होतोय फायनल मध्ये. शूटिंग देवरुंग संघ अँड मेनी कॉंग्रॅच्युलेशन टीम जाणताराचा कारभार. चला, दोन्ही टीम्सला विनंती असेल आपण आमच्या व्यासपीठाच्या समोर एका लाईन मध्ये उभं राहायचं आहे. जय सावरदेव किरवली आणि जाणताराचा कारभार. चला, आपण अगदी आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर तुम्हाला लाईन मध्ये उभं राहायचं आहे, कारण अंतिम सामना सुरू होण्याच्या अगोदर आपण इथे राष्ट्रगीताला मात्र सुरुवात करणार आहोत.